हॅलो, वेलकम टू गायडन्स ग्रुप यूट्यूब चॅनल. आपल्या ह्या सिम्प्लिफाय सिरीजचा हा नेक्स्ट एपिसोड आहे. या सिम्प्लिफाय सिरीज मधल्या ह्या एपिसोड मध्ये आपण डिस्कस करणार आहोत प्रसार भारतीच्या मुद्द्यावरती. बेसिकली तुम्हाला माहिती आहे की सध्या प्रसार भारती आणि पीटीआयचं वाजलेलं आहे आणि त्याच्यामुळे प्रसार भारतीने पीटीआयशी जो करार आहे तो करार पण तोडलेला आहे. बरोबर आहे. सो आता हा जो एक्झॅक्टली हा वाद काय आहे, प्रसार भारती आणि पीटीआय मधला हा वाद काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. पीटीआय वर्सेस प्रसार भारती. पण हे समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला दोन गोष्टी, तो वाद समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला दोन गोष्टी बघाव्या लागतील. एक म्हणजे आपल्याला बघावी लागेल प्रसार भारती काय आहे ती, आणि त्याच्यानंतर बघावी लागेल पीटीआय काय आहे ती, आणि मग आपण बघू शकतो त्याच्यामधला नुकता वाद काय आहे. हा आपल्याला एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा, आपल्या नॉलेजच्या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा, आणि आता जे काही घडतंय ते समजून घेण्यासाठी सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. ठीक आहे. सो आपण बघूया आता प्रसार भारती बद्दल. सो तुम्ही माहिती असेल की प्रसार भारती काय आहे, तुम्ही नाव ऐकलं असेल. बेसिकली खूप कमी जण ह्या गोष्टीला, कारण आपण फक्त आपल्याला जे काही लाईमलाईट मध्ये चॅनल्स असतात आपल्याला तेवढेच फक्त आपल्याला पाठ असतात. पण प्रसार भारती ही काय आहे, ही पब्लिक ब्रॉडकास्टिंग एजन्सी आहे. लक्षात ही पब्लिक ब्रॉडकास्टिंग आहे, लार्जेस्ट इंडियाची पब्लिक ब्रॉडकास्टिंग एजन्सी आहे. आता लक्षात ठेवा ही इंडियाची, पहिल्यांदा हे लक्षात ठेवा की ही इंडियाज लार्जेस्ट, हा पॉइंट इंपॉर्टंट आहे. दुसरी गोष्ट इंपॉर्टंट आहे ही पब्लिक ब्रॉडकास्टिंग आहे. सो आय एम अंडरलाईन हिअर पब्लिक ब्रॉडकास्टिंग. सो पब्लिक ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, सार्वजनिक क्षेत्रातली. याचा अर्थ काय होतो, सार्वजनिक क्षेत्रातली. कळलं. आणि सार्वजनिक क्षेत्रातील याचा अर्थ की त्याच्यावरती गव्हर्नमेंटची, म्हणजे आपण त्याला ती गव्हर्नमेंट कंट्रोल आहे. कळलं. ती सार्वजनिक म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मालकीची, सरकार त्याच्यावरती कंट्रोल करते अशा पद्धतीने. ठीक आहे. सो पब्लिक ब्रॉडकास्टिंग आहे, सार्वजनिक क्षेत्रातली आहे. ठीक आहे. आता म्हणजे ही प्रायव्हेट नाही आहे, सिम्पली ही प्रायव्हेट नाही आहे. तर ही जी पब्लिक ब्रॉडकास्टिंग एजन्सी आहे भारताची सगळ्यात मोठी, ही काय करते. सो ही प्रसार भारती आहे ना, ही 1990च्या कायद्याने तयार झालेली आहे. कधी, प्रसार भारती ही जी संस्था आहे, ही सगळ्यात मोठी पब्लिक ब्रॉडकास्टिंग एजन्सी आहे, ही 1990च्या ऍक्टने तयार झालेली आहे. बरोबर आहे. 1990चा प्रसार भारती कायदा. आता याचा अर्थ होतो की ही जी प्रसार भारती संस्था आहे ही फक्त न्यूज चॅनल नाहीये, किंवा ही फक्त एखादी टीव्ही चॅनल नाहीये, किंवा फक्त ब्रॉडकास्टिंग एजन्सी नाहीये. हिला वैधानिक दर्जा आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. हिला वैधानिक दर्जा आहे. जेव्हा कुठल्याही संस्थेला पार्लमेंटच्या कायद्याने तिला दर्जा मिळतो, किंवा कुठल्याही संस्थेला पार्लमेंटच्या कायद्याने तयार केलं जातं, तेव्हा त्या संस्थेला वैधानिक संस्था असं म्हणतात. म्हणजे काय, त्याला वैधानिक दर्जा मिळालेला असतो, त्याला कुठल्या तरी कायद्याचा दर्जा मिळालेला असतो. त्याचं ऑर्गनायझेशनल स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये काही गोष्टी घडणार आहेत, किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ह असतील, बरोबर, ह्या सगळ्या गोष्टी ह्या कायद्याने ठरलेल्या असतात. त्यामुळे मनाला वाटेल त्यावेळेला कुठलंही गव्हर्नमेंट त्याच्यामध्ये काहीही चेंजेस करू शकत नाही. सो वैधानिक दर्जामुळे तिला एक स्वतंत्रता प्राप्त होते, त्याला एक स्वतःचं मानाचं स्थान प्राप्त होतं, त्याला एक स्वतःचं ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर मिळतं, आणि स्वतःची एक अशी सिस्टीम मिळते. त्याच्यामुळे वैधानिक दर्जा असणाऱ्या संस्थांना जरा विशेष मान असतो, आणि विशेष संरक्षण असतं, आणि विशेष महत्व असतं. ठीक आहे. सो ही वैधानिक संस्था आहे, ही वैधानिक संस्था आहे. या कायद्यानुसार तिला स्वतंत्र दर्जा आहे. कळलं. म्हणजे कुठल्याही म्हणजे सरकारच्या दबावाखाली हिने काम केलंच पाहिजे असं काही नाहीये. आता ती करते का नाही करत ही गोष्ट वेगळी, पण ही जी पब्लिक ब्रॉडकास्टिंग एजन्सी असल्यामुळे, हिने ज्या पद्धतीने सार्वजनिक क्षेत्र असल्यामुळे सरकारची कामं लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तसंच अनेक वेळेला सरकारच्या चुकीच्या गोष्टींवरती टीका सुद्धा करण्याचा तिला अधिकार आहे. इव्हन मग याचा अर्थ काय होतो की ही जेव्हा सार्वजनिक क्षेत्र म्हणतो तेव्हा ती सरकारच्या बाजूने तिने बोलायचं नसतं, तर देशाच्या लोकांच्या हितासाठी जे काही महत्वाचं आहे त्या गोष्टी तिने सांगायच्या असतात. ठीक आहे. सो अशा पद्धतीने तिने बॅलन्स करणं, आणि त्याच्यामुळेच ती सरकारच्या हाताचं खेळणं बनू नये म्हणूनच कायद्याने तिची स्थापना करून तिला स्वतंत्र दर्जा दिलेला आहे. म्हणजे सहजासहजी कोणीही या संस्थेमध्ये फेरफार करू शकत नाही, किंवा या संस्थेचा गैरवापर करू शकत नाही. यासाठी तिला वैधानिक दर्जा दिलेला आहे 1990च्या कायद्याने, आणि तिला स्वतंत्र दर्जा सुद्धा आहे. ठीक आहे. आता प्रॅक्टिकली ती काय करते ही गोष्ट वेगळी, पण टेक्निकली सुद्धा तरी प्रसार भारतीचं जे स्थान आहे, जो दर्जा आहे, तो अशा पद्धतीने आहे. आता म्हणजे त्याच पद्धतीने काम करण्याची अपेक्षा सुद्धा आपण तिच्याकडनं ठेवू शकतो. बरोबर आहे. आता ही जी ऑर्गनायझेशन आहे, जरी ही 1990च्या कायद्याने जरी तयार झाली असली, तरी
तिची स्थापना मात्र झाली सप्टेंबर 1997, म्हणजे 1997 साली तिची ऍक्च्युली स्थापना झाली. ठीक आहे. तसं 15 सप्टेंबर 1997 जे मी दिलेलं आहे ती ही कायदा इनॅक्ट होण्याची तारीख आहे. कळलं? हा कायदा इनॅक्ट झाला कधी? 15 सप्टेंबर 1997 ला इनॅक्ट झाला. आणि ही संस्था साधारणपणे 1997लाच, पण नोव्हेंबर महिन्यामध्ये, साधारण 23 नोव्हेंबर 1997ला हिची या प्रसार भारतीने काम करायला म्हणजे प्रत्यक्ष स्थापना झाली असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. सो प्रसार भारतीचा कायदा म्हणजे कुठल्या कायद्याने तयार झालेली आहे? तर 1990च्या कायद्याने तयार झालेली आहे. आणि तिची जी इनॅक्शन आहे आणि तिची जी फाउंडेशन आहे ती नोव्हेंबर 1997 म्हणजे 97 सालातली आहे हे आपण म्हणू शकतो. इथे मी दोन तारखा का दिलेल्या आहेत? कारण 15 सप्टेंबर 1997ला तो कायदा इनॅक्ट झाला, तर तिने काम करायला सुरुवात जी केली, फाउंडेशन जे झालं ते नोव्हेंबर 1997 साली झालेलं आहे. आता ह्या तारखांमध्ये अडकण्याची गोष्ट गरज नाही आहे, पण फक्त एवढंच लक्षात ठेवा की 90चा कायदा आहे प्रसार भारतीचा आणि त्याने 1997 साली तिचं काम तिने चालू केलं. ठीक आहे. आता ही वैधानिक संस्था असल्यामुळे सांगितलं की तिच्यामध्ये ती अशीच कुठल्याही सरकारतर्फे किंवा कुठल्याही सरकारी अधिकाऱ्यातर्फे ही चालवली जात नाही. बेसिकली ही आहे ऍक्च्युली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गतच. म्हणजे जर तसं बघायला गेलं तर ही कुठल्या मंत्रालयाच्या अंतर्गत आहे? तर माहिती आणि प्रसारण मंत्रालय, इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. ठीक आहे. त्या मंत्रालयाच्या अंतर्गत प्रसार भारती काम करते. पण जरी ती ह्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत असली तरी सुद्धा ह्या कायद्यामुळे ती वैधानिक संस्था असल्यामुळे तिला स्वतंत्र दर्जा आहे. आणि त्याच्यामुळे तिचा जो कारभार चालतो हा बोर्ड तर्फे चालतो. तिचा स्वतःचं एक प्रसार भारतीचं बोर्ड आहे. ठीक आहे. त्या बोर्डामार्फत ज्याच्यामध्ये साधारण मी चुकत नसेल तर 15 ते 16 मेंबर्स आहेत आणि ते 15 ते 16 सदस्य म्हणजे एक चेअरमन. ठीक आहे. एक चेअरमन प्लस 15 सदस्य अशा पद्धतीने तो जो बोर्ड असतो, बोर्ड ऑफ डायरेक्टर्स वगैरे, तो बोर्ड हे सगळे काय म्हणतात ही संस्था चालवत असतो, या संस्थेची पॉलिसी ठरवत असतो. आता हिचं महत्व तुम्ही लक्षात घ्या की हिचा जो चेअरमन असतो, म्हणजे जरी ही बोर्डातर्फे ही संस्था चालत असली तरी सुद्धा तिचा जो चेअरमन असतो ना, चेअरमन हा राष्ट्रपती इलेक्टेड बाय प्रेसिडेंट असतो. ठीक आहे. म्हणजे राष्ट्रपती याच्या अध्यक्षाला, ह्या बोर्डाच्या प्रसार भारतीच्या बोर्डचा जो अध्यक्ष असतो त्याची निवड ही राष्ट्रपती मार्फत होते, हे लक्षात घ्या. म्हणजेच तो कुठलाही मंत्र जरी पूर्ण प्रसार भारती मिनिस्ट्री ऑफ ब्रॉडकास्टिंग एजन्सीच्या अंडर असली तरी ब्रॉडकास्टिंग मिनिस्टर हे ठरवत नाही का? कारण नाहीतर मग तिचा स्वतंत्र दर्जा जो आहे तो राहणार नाही आणि त्याच्यामुळेच, आणि तिचा वैधानिक दर्जाला सुद्धा काही महत्व राहणार नाही. त्याच्यामुळेच काय आहे की त्याचा जो चेअरमन आहे त्याचं इलेक्शन किंवा त्याला इलेक्टेड कोण करतो? प्रेसिडेंट त्याला इलेक्ट करतो. येत्या लक्षामध्ये. सो अशा पद्धतीने प्रसार भारती ही भारतातील सगळ्यात मोठी महत्वाची सार्वजनिक क्षेत्रातली सरकारची सगळ्यात मोठी ब्रॉडकास्टिंग एजन्सी आहे. आता ही जी प्रसार भारती आहे ही प्रसार भारती दोन तिच्या सिस्टर ऑर्गनायझेशन आहेत बेसिकली, जे आपल्याला माहिती आहेत. त्यातली एक म्हणजे डीडी जे टीव्ही चॅनल आहे, बरोबर आहे. डीडी जे टीव्ही चॅनल आहे, दूरदर्शनचे जेवढे काही चॅनल्स आहेत डीडी हे या प्रसार भारतीचेच काय सिस्टर ऑर्गनायझेशन आहेत. ठीक आहे. आणि सो डीडी एक अख्खं पूर्ण दूरदर्शन ज्याला आपण म्हणतो ते, आणि डीडीचे सगळे चॅनल्स हे प्रसार भारतीच्याच अंडर येतात. कळलं? त्यामुळे डीडी हे प्रसार भारतीची एक सिस्टर ऑर्गनायझेशन आहे. इव्हन ह्या प्रसार भारतीच्या बोर्डवरती या डीडीचे डायरेक्टर असतात. त्याच्यानंतर आहे ऑल इंडिया रेडिओ. ठीक आहे. तुम्ही AIR म्हणतो त्याला. सो ऑल इंडिया रेडिओ सुद्धा काय आहे, या प्रसार भारतीची एक सिस्टर ऑर्गनायझेशन आहे. म्हणजे डीडी सारखं एक मोठं न्यूज चॅनल, डीडी सारखं एक मोठं टीव्ही चॅनल्स ज्याची पूर्ण चॅनलची एक शृंखला आहे. ठीक आहे. आणि त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की भारतामध्ये गावोगावामध्ये जरी केबल नसलं, काही नवीन चॅनल नसले तरी डीडी प्रत्येकाच्या घरात असतो, बरोबर आहे. त्यामुळे भारतामध्ये प्रत्येक गोष्ट, एंटरटेनमेंट असेल, माहिती असेल, हे सगळं घराघरात गावागावात पोहोचवण्याचं काम हे कोणी केलं असेल तर ते डीडीने केलं असेल. आणि त्याच्यानंतर आहे ऑल इंडिया रेडिओ. ठीक आहे. एअर. ठीक आहे. सो रेडिओचं महत्त्व तुम्हाला एंटरटेनमेंट इन्फॉर्मेशनसाठी खूप महत्त्वाचं आहे पहिल्या काळापासूनच. सो त्याच्यामुळे भारतामध्ये जे काही महत्त्वाची मोठी पब्लिक ब्रॉडकास्टिंगचं जे काम करतं, ठीक आहे, ज्याचं मोठे मोठे ऑब्जेक्टिव्ह आहेत बेसिकली की लोकांचे एंटरटेनमेंट करणं, त्यांना माहिती पसरवणं, त्यांना सरकारचे योगदान कळवणं, सरकारची बाजू कळवणं, आणि त्याचबरोबर ती त्यांचं एम्पॉवरमेंट करत राहणं,
ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी करण्याचं काम हे DD आणि AIR करत असतात, जे प्रसार भारतीच्या अंडर आहे, प्रसार भारतीच्या सिस्टर ऑर्गनायझेशन आहेत. ठीक आहे, सो हे आता आपण हे मी प्रसार भारती जी तुम्हाला समजावून सांगितले. आता ही प्रसार भारती मी आज का समजावून सांगितली, कारण मी पुढच्या मुद्द्याकडे जाणार आहे की प्रसार भारती आणि PTI प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया याच्यामध्ये काही वाद चालू आहे, बरोबर आहे. म्हणजे ते बऱ्यापैकी आता संपलेलं जमा आहे, पण तो नेमका वाद काय आहे तो समजण्यासाठी आपल्याला प्रसार भारती माहिती असणं हे गरजेचं आहे. सो मी आता प्रसार भारतीच्या ज्या काही पॉझिटिव्ह पॉईंट आहेत किंवा त्यांचं जे योगदान आहे, त्याची जी रचना आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांगितलं. आता आपण वादाकडे वळूया. पण ज्या संस्थेशी तिचा वाद झाला आहे, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, ही भारतातली सगळ्यात मोठी न्यूज एजन्सी आहे. त्याच्याबद्दल आपण आता पुढच्या या पॉईंटमध्ये डिस्कस करूया की PTI काय आहे. आणि एकदा प्रसार भारती आणि PTI तुम्हाला समजली की मग तुम्हाला तो आत्ता जे वाद चालू आहे त्याच्यामध्ये इश्यू चालू आहे ते तुम्हाला समजायला सोपे जातील. म्हणजे मी तेच तुम्हाला सिम्प्लिफाय करून सांगू शकतो. ठीक आहे, सो येस, आपण आता जाऊया PTI कडे. सो आता आपण बघूया PTI बद्दल. सो प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. सो बेसिकली आपण जसं मगाशी बघितलं प्रसार भारती बद्दल माहिती घेतली, तसं आता आपण बघूया की एक्झॅक्टली या दोन संस्था का लिहिल्या. एक लिहिली आहे PTI प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया आणि दुसरी आहे युनायटेड न्यूज इंडिया. सो बेसिकली या दोघांशीही प्रसार भारतीने आपले जे व्यवहारी संबंध होते ते तोडले. या दोन्ही ज्या न्यूज एजन्सीज आहेत ह्या न्यूज प्रोव्हाइड करतात देशातल्या सगळ्या वर्तमानपत्रांना आणि देशातल्या सगळ्या न्यूज चॅनल्सला, इव्हन देशातल्या नाही तर जगातल्या सुद्धा. यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, फक्त ह्यांची मेंबरशिप घ्यावी लागते. वर्षाचं जे काही कॉन्ट्रॅक्ट असतं, त्यांचा करार असतो, त्याचं जसं सबस्क्रिप्शन मॉडेल असतं तसं सबस्क्रिप्शन यांचं घ्यावं लागतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही एकदा तिथे पैसे भरले की मग PTI असेल, UNI असेल, अशा 2-4 अजून संस्था आहेत ज्या तुम्हाला काय करतात, न्यूज प्रोव्हाइड करत असतात. ठीक आहे, सो तुम्ही ऐकलं असेल की PTI के हवाले से, बरोबर आहे, असा शब्द ऐकला असेल, किंवा PTIच्या म्हणण्यानुसार किंवा PTIच्या वृत्तांकनानुसार. सो सोर्स लिहितात PTI वगैरे. सो हा सोर्स काय असतो, तर PTI म्हणजे काय, तर ही आहे, हिचं फुल फॉर्म आहे प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया. ही गव्हर्नमेंट नाही, जशी प्रसार भारती ही पब्लिक ब्रॉडकास्टिंग आहे, कळलं, तशी ही न्यूज एजन्सी आहे. ही काय आहे, ही न्यूज एजन्सी आहे, ही लक्षात ठेवा. ठीक आहे, ही सगळ्यात मोठी न्यूज एजन्सी आहे. ठीक आहे, इंडियाची लार्जेस्ट, कळलं. सो याच्यामध्ये लक्षात ठेवा ही न्यूज एजन्सी आहे जी काय करते, न्यूज प्रोव्हाइड करत असते. लक्षामध्ये बातम्या देण्याचं काम करत असते, बातम्या पोहोचवण्याचं काम करत असते. तुम्ही एखाद्या संस्थेने लाईक प्रसार भारतीने त्यांचे जे DD चॅनल आहेत किंवा ऑल इंडिया रेडिओ आहेत त्याच्यासाठी त्यांना न्यूज लागतात. त्यासाठी त्यांनी काय केलं, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया बरोबर करार होता. त्या करारानुसार प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया काय करते, त्यांना न्यूज प्रोव्हाइड करते. त्या न्यूज आपल्याला ते दाखवतात, बरोबर, आणि खाली सोर्स देतात. सो असे जे न्यूज चॅनल असतात ते अशा अनेक वृत्तांकन संस्था ज्या असतात त्यांच्याशी त्यांचं सबस्क्रिप्शन केलेलं असतं, त्याची मेंबरशिप असते. आणि ज्यावेळेला ते न्यूज देतात तेव्हा मी फक्त न्यूज सांगितल्यानंतर मी काय सांगतो, सोर्स सांगतो. लाईक समजा गायडन्स ग्रुप हे एकदा न्यूज चॅनल असेल तर माझ्या गायडन्स ग्रुपच्या न्यूज चॅनलला मला जर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन हवी असेल, ऑथेंटिक न्यूज हवी असेल, तर मी युनायटेड न्यूज इंडिया किंवा PTIचं काय करेन, सभासदत्व घेईल किंवा सदस्यत्व घेईल आणि त्यांचे जे काही कॉन्ट्रॅक्ट आहेत त्याच्यानुसार मी त्यांचे पैसे पे करेन. आता ह्या दोन्हीही ज्या ऑर्गनायझेशन आहेत या प्रायव्हेट ऑर्गनायझेशन आहेत, पण एका मालकीच्या नाही आहेत. त्या नॉन प्रॉफिट कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन्स आहेत, कळलं, पण त्या लिमिटेड आहेत हे पण लक्षात ठेवा. म्हणजे त्या प्रायव्हेट आहेत पण नॉन प्रॉफिट कोऑपरेटिव्ह ऑर्गनायझेशन्स आहेत. त्या प्रॉफिटसाठी काम नाही करत. मात्र तेव्हा मी समजा गायडन्स ग्रुपच्या न्यूज चॅनलनी जर ह्यांच्याशी सबस्क्रिप्शन घेतलं तर हे जे काही त्यांचे देशभरामध्ये जगभरामध्ये जेवढे काही त्यांचे न्यूज गोळा करणारे करॉस्पॉन्डंट आहेत ते न्यूज PTIला पाठवतात. PTI ते न्यूज मला प्रोव्हाइड करते आणि मी तुम्हाला त्याचं वृत्तांकन करतो. ते वृत्तांकन करताना मी खाली सोर्स लिहितो की PTIच्या म्हणण्यानुसार किंवा अकॉर्डिंग टू PTI किंवा सोर्स लिहितो PTI, बरोबर आहे. किंवा एखादी न्यूज जर UNIने दिली असेल तर मी लिहितो सोर्स UNI, बरोबर आहे. सो मी फक्त न्यूज तुम्हाला सांगण्याचं, वाचून दाखवण्याचं काम करतोय, पण ती न्यूज गोळा करण्याचं काम किंवा त्याची माहिती डिटेल अनालिसिस करण्याचं काम जे असतं ते PTI किंवा UNI करून माझ्याकडे पाठवत असते. हे मला का पाठवतात, कारण मी त्यांचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे, बरोबर आहे. सो आतापर्यंत प्रसार भारती म्हणजे काल परवापर्यंत पण प्रसार भारती काय करत होती, या PTI आणि UNIचं त्यांच्याकडे सबस्क्रिप्शन होतं, करार होता आणि त्याच्यानुसार ते त्यांना न्यूज प्रोव्हाइड करत होते. ठीक आहे. आता
ह्या दोघांबद्दल आपण बघूया. पहिल्यांदा बेसिक इन्फॉर्मेशन घेऊया आणि मग तिसऱ्या स्लाइडमध्ये आपण जाऊया त्यांच्यातला वाद काय आहे तो. सो पीटीआयने काय केलं होतं, पीटीआय ही 1947 साली तिचं फाउंडेशन आहे. 1947ला हिची स्थापना झालेली आहे. ठीक आहे. ह्याच्या अगोदर हिचं म्हणजे ह्याच्या अगोदर जी पहिली भारतातली पहिली न्यूज एजन्सी जर तुम्ही बघितली तर ती आहे 1905ला. 1905 साली भारतातली पहिली एपीआय तिचं नाव होतं, असोसिएट प्रेस इंडिया. ठीक आहे. सो एपीआय सारखंच नाव होतं तिचं, एपीआय तिचं शॉर्ट फॉर्म आहे. सो 1905 ही सालाची ही भारतातली पहिली न्यूज एजन्सी होती. ठीक आहे. सो त्याच्यानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर पीटीआय ही भारतातली पहिली न्यूज एजन्सी आहे. सो ती आता भारतातली फक्त पहिली नाही आहे, तर इंडियाची लार्जेस्ट पण आहे आणि फर्स्ट पण आहे, लक्षात ठेवा. नंतर हिचं नेचर कसं आहे की गव्हर्नमेंट पब्लिक आहे का नाही. सो पब्लिक सेक्टर नाही आहे, गव्हर्नमेंटची पण नाही आहे. कारण अनेक मुलांनी जेव्हा मला प्रश्न विचारला तर त्यांना वाटलं की पीटीआय ही गव्हर्नमेंटची संस्था आहे. पीटीआय ही गव्हर्नमेंटची संस्था नाही. गव्हर्नमेंटच्या प्रत्येक न्यूजवरती ते खाली सोर्स फक्त पीटीआय लिहितात, कारण ती पीटीआयकडनं ते माहिती मागवत असतात. ठीक आहे. त्याच्याबद्दल पीटीआयला ते दर वर्षाचा त्यांचा करार असतो, त्या करारानुसार अमाऊंट पे करत असतात. ही नॉन प्रॉफिट कोऑपरेटिव्ह आहे, हे लक्षात घ्या. आता ही जी वृत्तांकन करते किंवा ही जी कुठल्या 2 लँग्वेजेसमध्ये करत असते. सो बेसिकली ती इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजेसमध्ये ती तिचं माहिती पुरवत असते. ठीक आहे. सो तिचं न्यूजची माध्यम काय आहे, इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजेसमधून ती पुरवते. भारतामध्ये आणि जगामध्ये तिचं नेटवर्क खूप स्ट्रॉंग आहे. साधारणपणे माझी जी माहिती आहे त्याच्यानुसार साधारण त्यांचे भारतामध्ये 12,000 पेक्षा न्यूज रिपोर्टर आणि कॉरेस्पॉन्डंट आहेत. आणि त्यांचं जे नेटवर्क आहे इंडियाचं हे डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट आहे. डिस्ट्रिक्ट टू डिस्ट्रिक्ट आहे. त्याच्यामुळे त्यांच्या जे न्यूज असतात कुठल्याही क्षेत्रातून आणि जगामध्ये सुद्धा, ठीक आहे, वर्ल्डमध्ये पण प्रत्येक देशामध्ये नेशन टू नेशन आपण म्हणू शकतो त्याला, त्यांचं नेटवर्क करस्पॉन्ड चांगलं आहे. सो त्याच्यामुळे ती जी इन्फॉर्मेशन देतात पहिली गोष्ट म्हणजे ती ॲक्युरेट असते. भारतातली ही पीटीआय जी संस्था आहे ना, ही संस्था फक्त इंडियाची लार्जेस्ट नाही आहे, तर मी त्याला म्हणू शकतो की सगळ्यात विश्वासार्ह पण आहे. ठीक आहे. ही सगळ्यात विश्वासार्ह पण आहे कारण तिचा कोणी एक मालक नाही आहे. लक्षात ठेवा की आज मी कुठल्या न्यूज चॅनलचा मालक असेल तर तुम्ही सध्या जे भारतामध्ये सिच्युएशन बघताय की मला जे हवं किंवा माझ्या विचारसरणीचा प्रभाव त्याच्यावरती असेल किंवा मला ज्या पॉलिटिकल पार्टीला किंवा कुठल्याही अजेंड्याला मला सपोर्ट करायचा असेल, पैशासाठी असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टीमुळे असेल, तर मी तो करू शकतो. बरोबर आहे. पण पीटीआय असं करू शकत नाही कारण तिचा एक फाउंडर नाही आहे किंवा ती एक अशी प्रॉफिटसाठी काम करणारी कंपनी नाही आहे. त्याच्यामुळे तिचे जे करस्पॉन्डंट आहेत ते काय करतात, फक्त जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन जशी न्यूज आहे, कारण न्यूजचं काम काय असतं की जे घडतंय ते असंच्या असं सांगणं, त्याच्यावरती लोकांचं ओपिनियन क्रिएट नाही करायचं. लक्षामध्ये. ठीक आहे. सो जे घडतंय ते फक्त दाखवणं हे ते काम असतं बेसिकली. सो ह्या न्यूज एजन्सी जी आहे पीटीआय सारखी ती तेच करते. त्यामुळे त्याच्या करस्पॉन्डंटला काही टार्गेट नसतं किंवा त्यांना काही अशी न्यूज बनवायची नसते किंवा न्यूज घडवायची नसते. लक्षात, जे घडतं ते गोळा करून पीटीआयकडे देतात, त्याची शहानिशा होते आणि मग ते पुढच्या जे त्यांचे मेंबर्स असतील त्यांच्यापर्यंत ते पोहोचवलं जातं. बरोबर आहे. त्यामुळे आतापर्यंत पीटीआयने कधीही कुठल्याही एखाद्या त्यांच्या कस्टमरसाठी त्यांची स्वतःची न्यूज त्यांनी कधी मॅनिप्युलेट केली नाही किंवा कधीही न्यूज त्यांनी दाबली नाही किंवा न्यूज बदलली नाही. लक्षात. त्यामुळे पीटीआयला जशी ती भारतातली सगळ्यात मोठं नेटवर्क आहे, लार्जेस्ट आहे, फर्स्ट आहे, तसेच ती भारतातली सगळ्यात इम्पॉर्टंट विश्वासार्ह सुद्धा संस्था आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे. जिचं हेडक्वार्टर हे न्यू दिल्लीला आहे. कळलं. सो ही अशी इम्पॉर्टंट पीटीआय. पीटीआय नंतर दुसरी जी इम्पॉर्टंट आहे ज्याला आपण म्हणूया सेकंड लार्जेस्ट, ही जी सेकंड लार्जेस्ट आहे, ठीक आहे, तिचं नाव आहे UN आहे. युनायटेड न्यूज इंडिया. तिचं नाव आहे युनायटेड न्यूज इंडिया, हे तिचं नाव आहे. ठीक आहे. ही लक्षात ठेवा, ही जी आहे ही 1959ला तयार झाली. कधी? 1959ला तयार झालेली आहे. ठीक आहे. ही मल्टी लँग्वेज आहे. जशी ही फक्त इंग्लिश आणि हिंदीमध्ये आहे तशी ही साधारण 4 लँग्वेजेसमध्ये तिचं वृत्तांकन करत असते. एक म्हणजे इंग्लिश, हिंदी, उर्दू. ठीक आहे. इंग्लिश, हिंदी, उर्दू आणि कन्नडा. ठीक आहे. ह्या 4 लँग्वेजमध्ये युनायटेड न्यूज इंडिया ती वृत्तांकन करत असते. साधारण इंग्लिश जेव्हा त्यांनी सुरुवात केली 1959ला तेव्हा त्यांनी इंग्लिशपासूनच सुरुवात केली होती. पुढे त्यांनी 61ला कमर्शियल पद्धतीने हिंदीमध्ये त्यांनी वृत्तांकन द्यायला गोळा करायला सुरुवात केली. मग उर्दूमध्ये 92ला उर्दूमध्ये आणि सध्या कन्नडा पण देतात. त्यामुळे ती मल्टी लँग्वेज न्यूज एजन्सी आहे. याची सुरुवात, ह्याचे जे फाउंडर होते हे BC रॉय,
हे होते. ही सुद्धा एक प्रायव्हेटच आहे, पण ही पण नॉन प्रॉफिट कोऑपरेटिव्ह आहे. ही सुद्धा नॉन प्रॉफिटच आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ही सुद्धा भारतातली पीटीआय नंतर सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी न्यूज एजन्सी असेल ती म्हणजे युनायटेड न्यूज इंडिया. ठीक आहे. आता मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं प्रसार भारती, आणि आता मी तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली पीटीआय आणि युएनआय बद्दल. का? कारण प्रसार भारतीने एवढे जुने संबंध पहिल्यांदा तोडले पीटीआयशी सुद्धा आणि युएनआयशी सुद्धा. त्याची कारणं काय आहेत, त्याची ऑफिशियल कारणं काय दिली सरकारने तीही बघूया, आणि त्याच्या मागची लपवलेली कारणं ती सुद्धा आपण बघूया पुढच्या स्लाइडमध्ये. ठीक आहे. आय होप तुम्हाला पीटीआय आणि युएनआय बद्दल कळालं असेल आणि मगाशी प्रसार भारतीबद्दल कळालं असेल. सो गो अहेड विथ नेक्स्ट स्लाइड की नेमका तो वाद काय आहे. सो आता आपण प्रसार भारती बघितलं, बरोबर आहे, पीटीआय बघितलं आणि त्याच्याबरोबर ती युएनआय पण बघितलं. सो बेसिकली प्रसार भारतीने पीटीआय आणि जी दुसरी संघटना मी सांगितली युएनआय जी आपण बघितली त्याच्याशी संबंध तोडले. पण बेसिकली युएनआय पेक्षा जे महत्वाचा जो इश्यू होतोय इथे तो म्हणजे प्रसार भारती वर्सेस पीटीआय. आता ह्यांचे जे संबंध तुटले ह्याला दोन बाजू आहेत. एक सरकार जी सांगतोय ती आपण म्हणूया समोरची बाजू, आणि मुळात त्यांच्यातल्या वादामागची जी बाजू आहे तिला आपण म्हणूया पाठची बाजू काय आहे ती. या दोन्ही बाजू समजून घेऊया आपण. बेसिकली प्रसार भारतीनी जेव्हा पीटीआयशी संबंध तोडले तेव्हा त्यांनी अशी कारण दिलं की पीटीआय आणि प्रसार भारतीचा जो कॉन्ट्रॅक्ट आहे साधारणपणे प्रसार भारती दरवर्षी पीटीआयला 6.8 करोड रुपये पे करते फॉर द सबस्क्रिप्शन, आणि आता ते परवडणारं नाहीये. त्यामुळे ही जी फी आहे हाय फी रिजिड, ही फी जी आहे ही खूप जास्त आहे. त्यामुळे प्रसार भारतीचे खूप जास्त पैसे हे पीटीआय वरती खर्च होत असतात. असं एक कारण दिलं की फी खूप हाय आहे. सो 6.8 करोड पर इयर देणं हे काय आता आम्हाला परवडत नाही. त्याच्यापेक्षा पीटीआयला अशा देण्यापेक्षा आम्ही काय करू, लोकल ज्या न्यूज एजन्सीज आहेत देशातल्या प्रायव्हेट पण असतील तरी चालतील आम्हाला, आम्ही त्यांना हे कॉन्ट्रॅक्ट देऊ, असं पीटीआयचं असं प्रसार भारतीचं म्हणणं आहे. आणि त्याच्यामुळे ते पीटीआयशी कॉन्ट्रॅक्ट तोडल्यानंतर आता नवीन बिडिंग करणार आहेत ज्याच्यामध्ये ह्या लोकल न्यूज एजन्सीजला ज्या प्रायव्हेट आहेत आणि ज्या प्रसार भारतीला कंट्रोल करणं सोपं आहे त्यांना ते सांगतील की पैसे पाहिजे असतील तर आता आम्ही वाटायला सुरुवात करतोय, तर आमच्या प्रमाणे न्यूज देत असाल तर द्या. अशाच पद्धतीने ते छोट्या न्यूज एजन्सीजला आता टार्गेट करतील किंवा त्यांना अपॉर्च्युनिटी देतील. या दोन्ही गोष्टी आपण बोलू शकतो. ठीक आहे. सो प्रसार भारतीने पीटीआयशी जो संबंध तोडला त्यातलं पहिलं कारण त्यांनी जे सांगितलं की प्रसार भारती पीटीआयची फी खूप अॅन्युअल सबस्क्रिप्शन फी खूप जास्त आहे आणि प्रसार भारती त्यामुळे दरवर्षी 6.8 करोड रुपये एवढे आम्ही प्रसार भारतीला पे करतो, प्रसार भारती पीटीआयला पे करत असते. दुसरं त्यांनी सांगितलं की 2006 पासूनच फॉर्मल कॉन्ट्रॅक्टच नाहीये प्रसार भारतीने पीटीआय मध्ये, कॉन्ट्रॅक्टच नाहीये, एक असं फॉर्मल कॉन्ट्रॅक्टच नाहीये. इनफॉर्मल कॉन्ट्रॅक्ट नुसार हे सगळं चालू आहे. का तर पीटीआय ही देशातील सगळ्यात मोठी लार्जेस्ट न्यूज प्रोव्हाइड करणारी एजन्सी आहे, बरोबर आहे. त्याच्यामुळे असं जरी फॉर्मल कॉन्ट्रॅक्ट नसलं तरी सुद्धा हे असंच चालू होतं आणि त्याच्यामुळे आम्ही नवीन कॉन्ट्रॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होतो. पण पीटीआयची जी रिजिडिटी आहे कॉन्ट्रॅक्टला धरून ती बघता नवीन कॉन्ट्रॅक्ट होणं शक्य नाहीये. वरून त्यांची फी खूप जास्त हाय आहे. त्याच्यापेक्षा आम्ही छोट्या छोट्या न्यूज एजन्सीजला आम्ही हे कॉन्ट्रॅक्ट देऊ असं म्हणणं आहे प्रसार भारतीचं. आणि त्याच्यामध्ये प्रसार भारती प्रायोरिटी देते, जर रॉंग नसेल तर ANI ही जी न्यूज एजन्सी आहे तिला. ठीक आहे. सो ही काय आहे हे मी पुढच्या टप्प्यात सांगेन, किंवा जरा तुम्ही ह्याच्यावरती जरा विकिपीडिया वाचून घ्या की मग तुम्हाला कळेल की ANI नक्की आहे काय. ठीक आहे. सो गव्हर्नमेंट प्रसार भारती ANI किंवा अशा छोट्या छोट्या प्रायव्हेट न्यूज एजन्सीजला आता हे कॉन्ट्रॅक्ट देऊ शकतं असं पीटीआय या वादामध्ये प्रसार भारतीने आपला मुद्दा मांडला. ऍक्च्युली हा जर वाद बघितला तर हा 2016 पासूनच बेसिकली चालू झालेला आहे. ठीक आहे. आता ही झाली ऑफिशियल बाजू, समोरची बाजू जी सरकारने पुढे येऊन प्रसार भारतीने पुढे येऊन सांगितली आहे ती. आता ह्या मागची बाजू काय आहे ती आपण बघूया, जे क्रिटिक्स म्हणतात की हे त्याचं खरं कारण आहे. सो बेसिकली काय झालं होतं की भारत आणि चायना, सो इंडिया आणि चायनाच्या लढ्यामध्ये, सो इंडिया आणि चायना सो जो काही आता धक्काबुक्की झाली बॉर्डरवरती आणि ज्याच्यामध्ये जीवितहानी सुद्धा झालेली आहे. सो त्यामध्ये भारताच्या प्राईम मिनिस्टर्सनी नरेंद्र मोदींनी असं स्टेटमेंट दिलं, प्रसार भारतीने हे प्रकाशित केलं होतं की चीनकडून अशी कुठलीही काय झाली नाहीये, अशी कुठलीही मुवमेंट
ही भारताकडे झालेली नाहीये. लडाखमध्ये अशी कुठच्याही पद्धतीची घुसखोरी झाली नाहीये आणि कुठलंही नवीन कन्स्ट्रक्शन चीनकडून भारताच्या साईडला झालेलं नाहीये, लडाखच्या साईडला झालेलं आहे. सो असं काही झालं नाहीये, कळलं. सो चीन जेवढं काही आत म्हणजे जे काही असं म्हटलं गेलं ते तसं काही झालेलं नाहीये, नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं नाहीये, काय मोठी बाचाबाची झालेली नाहीये किंवा ते आतमध्ये घुसलेले नाहीये. अशा पद्धतीचं वक्तव्य भारताच्या प्राईम मिनिस्टर्सनी प्रसार भारतीला दिलं होतं आणि ते पुढे छापून आलं, बरोबर आहे. पण ह्याच्या नेमकं उलट काय झालं तर ज्यावेळेला पीटीआयनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने काय केलं, दोन गोष्टी केल्या. पीटीआयने काय केलं, दोन गोष्टी केल्या. त्याच्यामध्ये त्यांची पहिली खटका जो उडाला तो होता हा पहिला. सो त्यांनी काय केलं, इंटरव्ह्यू ऑफ द चायनीज अँबॅसिडर. त्यांनी चायनीज अँबॅसिडरचा इंटरव्ह्यू घेतला. भारतामध्ये जे चायनीज अँबॅसिडर आहेत त्या अँबॅसिडरचा पीटीआयने इंटरव्ह्यू घेतला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये चायनीज अँबॅसिडरने मान्य केलं की हो बाबा असं काहीतरी झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन्ही साईडला लोकांचं म्हणजे नुकसान झालेलं आहे असं या चायनीज अँबॅसिडरनी सांगितलं, बरोबर आहे. आता हे वाक्य आणि प्राईम मिनिस्टरचं, भारताच्या प्राईम मिनिस्टर वाक्य हे काय होतं, कॉन्ट्रॅक्टरी झालं, बरोबर आहे. तिथून तो वाद चालू होतो, ठीक आहे. आणि त्याला प्रसार भारती सांगते की पीटीआय तुम्ही अँटी नॅशनल रिपोर्टिंग करताय, असं प्रसार भारतीचा पहिला वाद झाला, कळलं. जेव्हा इंटरव्ह्यू घेतला पीटीआयनी ज्या वेळेला या चायनीज अँबॅसिडरचा इंटरव्ह्यू घेतला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा चायनीज अँबॅसिडरने असं सांगितलं त्याच्यानंतर प्रसार भारतीने पीटीआयला सांगितलं की तुम्ही अँटी नॅशनल हा वर्ड वापरला, जे की हल्ली वापरणं खूप सोयीचं झालेलं आहे. पण अँटी नॅशनल हा वर्ड वापरला आणि सांगितलं पीटीआय अँटी नॅशनल रिपोर्टिंग करते. आता पीटीआयने सांगितलं की अँटी नॅशनल रिपोर्टिंग नाहीये, कळलं, आम्ही फक्त रिपोर्टिंग करतोय. आम्ही दोन्ही अँबॅसिडरचे इंटरव्ह्यू घेतले, जसं आम्ही चायनीज अँबॅसिडरचा इंटरव्ह्यू घेतलाय तसं आम्ही इंडियन अँबॅसिडरचा पण घेतलेला आहे. ॲज अ न्यूज चॅनल आम्ही फक्त दोन बाजू दाखवण्याचा प्रयत्न करतोय, एवढंच. आम्ही रिपोर्टिंग करत नाही की आम्ही कुठलाही मुद्दा चायनाच्या बाजूने मांडत नाही आहोत. आम्ही फक्त इंटरव्ह्यू घेतला, त्या इंटरव्ह्यूमध्ये जे प्रश्न विचारले त्याचे जे उत्तर आहेत ती फक्त आम्ही दाखवतोय, राईट. सो याच्यामध्ये अँटी नॅशनल रिपोर्टिंग कुठेही नाहीये. आम्ही भारताच्या विरोधात कुठे बोललो नाहीये किंवा आम्ही चायनाच्या बाजूने कुठे बोललो नाहीये. आम्ही फक्त चायनीज अँबॅसिडरचा एक साधा इंटरव्ह्यू घेतलेला आहे, बरोबर आहे. पण त्या चायनीज अँबॅसिडरच्या इंटरव्ह्यूमध्ये आणि भारताच्या प्राईम मिनिस्टरांच्या वक्तव्यामध्ये काय डिफरन्स सापडतो आणि तिथे प्रसार भारती तोंड कशी पडू शकते. त्याच कारणामुळे प्रसार भारतीने काय केलं, पीटीआय अँटी नॅशनल सारखे शब्द वापरले. त्याच्यामुळे पीटीआयने खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली की निदान न्यूज चॅनलला तरी या गोष्टीतून बाहेर ठेवलं पाहिजे. पुढे त्याचा दुसरा खटका उडाला बी, कळलं. ह्याच्यामध्ये काय झालं की इंडियाचे अँबॅसिडर्स टू द चायना, ठीक आहे, भारताचे चायनामधले जे राजदूत आहेत विक्रम मिस्त्री यांचा पण त्यांनी इंटरव्ह्यू घेतला आणि विक्रम मिस्त्रीने पण सांगितलं की त्या इंटरव्ह्यूमध्ये की त्यांनी जे स्टेटमेंट दिलं होतं की चायना जेवढं काही पुढे आलं असेल लडाख साईडला तेवढं चायनाने मागे जावं, असं भारताचे जे चायनामध्ये जे अँबॅसिडर आहेत विक्रम मिस्त्री त्यांनी स्टेटमेंट दिलं की चायनाने जेवढं काही लडाखमध्ये घुसले असतील तुम्ही तिथून चायनाने मागे येणं गरजेचं आहे, तुम्ही मागे जा आणि जे काही कन्स्ट्रक्शन चालू आहे ते थांबवा. अशा पद्धतीने वक्तव्य दिल्यानंतर इथे दुसऱ्यांदा फटका उडाला. का? कारण आता इथे तर भारताचेच राजदूत सांगतायत की त्यांनी जे दोन वक्तव्य दिली त्या वक्तव्यावरून कळतंय की या चायनाने अतिक्रमण केलंय आणि अतिक्रमण करून त्यांनी तिथे कन्स्ट्रक्शन बांधायला सुरुवात केली आहे. हा त्याच्याचा अर्थ निघतो ज्या स्टेटमेंट विक्रम मिस्त्रीने दिली होती, बरोबर आहे. काय की चायनाने लडाखमधून मागे जावं आणि जे काही कन्स्ट्रक्शन चालू आहे ते थांबवावं. आता ह्याच्यामुळे पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधानांचं वक्तव्य प्रसार भारती दोघंही अडचणीत सापडले आणि त्याच्यामुळे प्रसार भारतीचा पीटीआयचा राग अजून वाढला, ठीक आहे. आणि पीटीआयने या दोन्ही न्यूज मागे घ्यायला नकार दिला. ते म्हणाले की आम्ही प्रेस एजन्सी आहोत, आम्ही प्रेस आहोत, आम्ही जे आहे ते फक्त दाखवतो, आम्ही कुठलंही मॅनिप्युलेशन करू शकत नाही किंवा आम्ही कुठल्याही दबावाखाली येऊ शकत नाही, ठीक आहे. आणि पीटीआयने आतापर्यंत कुठल्याही सरकारच्या दबावाखाली आलेलं नाही. हेच काम इंदिरा गांधींनी सुद्धा 1976 साली केलं होतं. भारतामध्ये पीटीआयला तेव्हा 3-4 एजन्सीज होत्या, कळलं. इंदिरा गांधींनी काय 1976ला प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, समाचार भारती एक नावाची संघटना होती, न्यूज एजन्सी होती समाचार भारती, आणि हिंदुस्तान समाचार आणि अजून एक संस्था होती UNI. सो पीटीआय, UNI, हिंदुस्तान समाचार आणि समाचार भारती या 4 संघटना एकत्र केल्या त्यांनी आणि एकच ठेवली समाचार म्हणून, आणि ती पण त्याच्यावरती डायरेक्ट गव्हर्नमेंटचा कंट्रोल आला होता इंदिरा गांधींनी. सो अशा पद्धतीने भारतातल्या न्यूज एजन्सीजला दाबण्याचं काम हे इंदिरा गांधींनी पण केलं होतं आणीबाणीच्या काळामध्ये. आणि एकच संस्था, या 4 संस्थांना एकत्र केलं त्यांनी आणि एकच आणली समाचार म्हणून, त्याच्यावरती गव्हर्नमेंटचा कंट्रोल ठेवला की न्यूज भारताच्या म्हणजे मला हवी तशीच ती गेली पाहिजे, लक्षामध्ये. सो त्याच्यामुळे
तो काळच आणीबाणीचा होता, इंदिरा गांधीच्या ऑटोक्रेसीचा होता. ठीक आहे, त्याच्यामुळे लोक फार नाराज झाली. पुढे जयप्रकाश नारायणचं आंदोलन वगैरे तुम्हाला माहिती आहे. आणि जेव्हा 1978ला पुन्हा ह्या 4 संस्था वेगळ्या करण्यात आल्या आणि त्या स्वतंत्रपणे काम करायला लागल्या. आता सुद्धा हे थोडंफार दिसून येते की गव्हर्नमेंट ट्राय टू कंट्रोल ओव्हर द मीडिया. बरोबर आहे. ठीक आहे. सो प्रसार भारतीने पीटीआयशी जे वाद झाले हे या बातम्यांसंदर्भात होते. पीटीआयने सांगितलं आम्ही या दोन्ही ज्या गोष्टी आहेत त्या आहेत तशा दाखवलेल्या आहेत, तर आम्ही कुठेही चुकलेलो नाही आहे, आम्ही मागे जाणार नाही. आणि त्याचा राग असेल किंवा त्याच्याशी जे काही हे वाद असतील त्याच्यामुळे प्रसार भारतीने पीटीआयशी ही कारणं देऊन 1 कारण 2 कारण 3 कारण 4 कारणं अशी ऑफिशियल कारणं देऊन, ज्याला मी समोरची बाजू म्हटलं, ती कारणं देऊन हे कॉन्ट्रॅक्ट तोडलेलं आहे. सो असा हा वाद आहे प्रसार भारती आणि पीटीआय मधला. आता बघू आपण पुढे काय होतंय ते. आणि भारताचा चौथा पिलर, लोकशाहीचा कुठलाही पिलर, महत्वाचे 3 पिलर आणि चौथा अदृश्य पिलर जो आहे तो म्हणजे मीडिया. ही मीडिया आता कसे काम करते, याच्यामध्ये सरकारची भूमिका काय राहते, त्याच्यावरती भारताच्या लोकशाहीचं सुद्धा भविष्य अवलंबून आहे. सो हा मुद्दा आता पुढे कसा घेऊन चाललाय याच्या संदर्भात तुम्ही जेव्हा जेव्हा न्यूजपेपर वाचाल तेव्हा तुम्हाला एक आयडिया येईल की काय चालू आहे, त्याचा अर्थ काय आहे आणि शब्दांमागे वाक्यांमधले अर्थ काय असतात, बिटवीन द लाईन्स काय आहेत हे तुम्हाला कळायला नक्की मदत होईल. सो येस, मी आज या सिम्प्लिफायमध्ये इथे थांबतोय. आय होप तुम्हाला हे जे आज काही सिम्प्लिफाय मी करून सांगितलं हे तुम्हाला नक्की समजलं असेल. आय होप तुम्ही लाईक कराल, शेअर कराल आणि सबस्क्राईब कराल. थँक्यू सो मच.